तू कशाला हसतेस ग? अगं काय खेक असते तिच्या अंगावर, तू हसण्यासारखं वागतेस हा? इथे काहीतरी घोळ आहे, मी सांगते ना, माझ्यावर विश्वास ठेवा जरा. पण मला एक सांग, तू तारिणीच्या खोलीत काय करत होतीस? मी वसुधाचे दागिने. काय म्हणालीस? ते म्हणजे वसुधाचे दागिने घ्यायला आली होतीस? नाही नाही, मी खोटं बोलू नकोस. हा सगळा पसारा तूच मांडलायस ना? आणि काय ग, हा सगळा उपद्व्याप करताना एकटीच होतीस की तुझ्या साथीला आणखी कोणी होतं? नाही, मी असं काही नव्हतं. मालती, अगं काय करायचे ते वसुधाचे दागिने? हा, त्या बाईचं नाव काढलेलं देखील आपल्याला आवडत नाही ना. मला नकोच आहेत तिचे दागिने. एक मिनिट, मालती असं कधी म्हणाली की ते दागिने तुला हवे होते म्हणून? अच्छा, म्हणजे ही चोरी सुद्धा हातात हात घालूनच चालली होती म्हणायची. तारिणी, वसुधाचे दागिने कुठे आहेत? माझ्याकडे दे. आणि इकडे किती निर्लज्ज बायका तुम्ही हा? दिवस रात्र तारिणीच्या आणि वसुधाच्या नावाने शंख करत असता आणि आज वसुधाचं सोनं चोरायला निघालात. ते तिचं स्त्रीधन आहे आणि तिच्यावर जर कोणाचा हक्क असेल तर तो फक्त तारिणीचा. या दागिन्यांकडे पुन्हा जर नजर वर करून कोणी बघितलं ना तर लक्षात ठेवा, गाठ माझ्याशी. सुमी, पण तू गप्प बैस गा. वास्तविक मी जे बोलते ना ते सगळं तू बोलायला हवं होतंस. अगं तुझ्यासाठी नाही, निदान तुझ्या आईच्या शेवटच्या आठवणीसाठी तरी आवाज उठव. तुझ्या तोंडातून एक शब्द फुटत नाही आणि या बायका कधी सुधारणार नाहीत. आता हे दागिने माझ्याकडेच राहतील. बघूया कोणाची हिम्मत आहे या दागिन्यांना हात लावायची. चला निघा. आल्या मोठ्या वसुधाचे दागिने चोरायला. सुमी, काय गरज आहे एवढं सगळं करायची? शांत हो बरं जरा. अगं काय शांत हो? मगाशी मालतीनं जेव्हा सांगितलं ना तुझ्या खोलीत बंदूक आहे, तेव्हा देवीजवळ मी प्रार्थना केली की ती बंदूक खरीच असू दे आणि तारिणीने सगळ्यांसमोर येऊन सांगावं की होय, मीच हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरेची लेक, पोलीस ऑफिसर तारिणी बेलसरे. म्हणजे कसलं काय? फटाक्याच्या बंदुकीला घाबरणारी तू कसली ऑफिसर होतेस का? अगं निदान स्वतःसाठी तरी खंबीरपणे उभी राहा. सुमी, अगं आज मी तुझी बाजू घेऊन उभी राहतोय ग सगळ्यांसमोर. उद्या माझ्यानंतर. सुमी, कशाला उगाच असं बोलतेस ग? तूच बोलायला लावतेस. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.